हा पेपर जो आपण न्यूमेरिकल सॉल्व करतोय तो ऑक्टोबर 2023 आहे. ओके, तर प्रॉब्लेम काय दिलाय, द फॉलोइंग ऑब्झर्वेशन्स वेर मेड ड्युरिंग द टेस्टिंग ऑफ ए डम्पी लेवल मीन्स व्हॉट, while conducting the practical or the instrument was being checked out. म्हणजे रिडिंग जे बरोबर आहेत का नाहीत ते चेकिंग करायसाठी डम्पी लेवल घेतलं होतं आणि टेस्टिंग केली होती आणि त्यांना रिडिंग्स मिळाले होते. ते प्रॉब्लेम मध्ये दिलेत. इन्स्ट्रुमेंट ज्या एच्या इथे ठेवलं होतं त्या रिडिंग स्टाफ ए आणि बी वरचं, आणि बी पाशी ज्या इन्स्ट्रुमेंट ठेवलं तर तिथले 2 स्टाफ रिडिंग दिलं आहे आणि दोघांच्यातलं अंतर त्यांनी सांगितले ए आणि बी मधलं 200 मीटर आहे. ओके, आणि आर ऑफ ए इज 450.0 मीटर. So what they ask, is the instrument is in adjustment? Question number 1. Question number 2. What should be the staff reading on A during the second setup of the instrument for the line of collimation to be exactly horizontal? And third, what should be the RL of B? असे 3 सांगितले आणि प्रत्येकाला 2-2 मार्क असणार आहेत. इथे डायग्राम आवश्यकता नाही, तर तुम्हाला सांगण्यासाठी आपण एक करूया. When the instrument is at A, A position, staff B, distance it is 200 meter. First staff reading it is given how much, 1.725, and here it is 2.245. okay, the condition number 1. So as we know that when the instrument is kept behind A or behind B, the difference calculated is called as apparent difference. True difference नाही. True difference कधी, ज्या इन्स्ट्रुमेंट मध्ये आहे बरोबर दोघांच्या मध्ये आणि लेवल डिफरन्स कॅल्क्युलेट केला जातो ते आपण म्हणतो ट्रू डिफरन्स. आणि ज्या इन्स्ट्रुमेंट आयदर ए च्या मागे आहे किंवा बी च्या मागे आहे आणि तो लेवल डिफरन्स जो आपण कॅल्क्युलेट करतो त्याला आपण म्हणतो apparent difference. So case 1, apparent difference (1.725 minus 2.245). minus 2.245 minus 0.52 मीटर. केस 1. दुसरं काय त्यांनी सांगितलंय, इन्स्ट्रुमेंट ए च्या ऐवजी बी च्या इथं ठेवलेलं आहे. केस 2 सेम, ए बी ए वस्तू लिखते आहे 2.145 आणि इथला आहे 3.045. परत it will be called as apparent difference. 2.145 minus 3.045 minus 0.9 meter. So what they ask, is the instrument in adjustment? आपण काय म्हणतोय, ज्यावेळी ह्या 2 व्हॅल्यूज जर इक्वल जर आल्या तरच ते ऍडजस्टमेंट मध्ये आहे. आता आलेलं नाहीये, त्यामुळे इन्स्ट्रुमेंट इज नॉट इन ऍडजस्टमेंट. ओके, ते स्टेटमेंट तिथं झालं, म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं. दुसरं काय विचारलंय, व्हॉट शुड बी द स्टाफ रिडिंग ऑन ए ड्युरिंग द सेकंड सेटअप, म्हणजे केस 2. व्हॉट शुड बी द स्टाफ रिडिंग ऑन ए ड्युरिंग द सेकंड सेटअप ऑफ द इन्स्ट्रुमेंट फॉर द लाईन ऑफ कॉलिमेशन टू बी एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल. म्हणजे ही लाईन बरोबर ग्राउंड सरफेसला पॅरलल असण्यासाठी सेकंड सेटअपला काय रिडिंग असलं पाहिजे हे त्यांनी विचारलेलं आहे. मग आता फॉर एक्झाम्पल इन्स्ट्रुमेंट ज्यावेळी जवळ असते याच्या त्यावेळी बाय डिफॉल्ट तिथलं स्टाफ रिडिंग हे बरोबर असते. एरर जो आहे तो लांबच्या ह्याला, जवळच्या ह्याला काय नाही. एरर इज बीन अप्लाइड टू द फार लांब. आता आपण काय करायचं आहे, या दोघांचा ऍव्हरेज काढायचा पहिल्यांदा, apparent difference. Okay, average minus 0.52 minus 0.9 divided by 2.
मीटर. ओके. सो करस्पॉन्डिंगली आता आपण परत एकदा चेक करायचं, रीडिंग ए चं जास्त आहे का बी चं जास्त आहे? ए चं का बी चं? ए चं रीडिंग 2.145 आहे, बी चं 3.045. म्हणजे बाय डिफॉल्ट हा डिप्रेशनला पॉइंट आहे, हा एलिव्हेशनला आहे. त्यामुळे मला स्टाफ रीडिंग ए चं जर कॅल्क्युलेट करायचं असेल ह्याच्या मदतीनं तर काय करावं लागणार आपल्याला? ह्याच्यातनं ही जी व्हॅल्यू आलेली आहे ती मायनसच करावी पाहिजे, तर ते 2 पेक्षा कमी येणार आहे ना. जर मी ऍड केलं तर ह्याच्यात 3 पेक्षा जास्त, म्हणजे तो डिप्रेशन तुम्ही घालावा लागला. तसं करून चालणार नाही. त्यामुळं ह्या रीडिंग मधनं ही व्हॅल्यू आलेली मायनस करायची, आणि जी व्हॅल्यू येणार आहे ती आपली असणार आहे स्टाफ रीडिंग ऍट ए ड्युरिंग सेकंड सेकंड. ओके. सो करेक्ट स्टाफ रीडिंग what should be the staff reading on A during the second second? दुसऱ्या सेटअपला A ला किती पाहिजे आहे? तर आपण काय सांगितलं याच्यावरती, हे रीडिंग कमी आहे याच्यापेक्षा, तर हे रीडिंग बरोबर आहे, याला एरर नाही. सो करेक्ट स्टाफ रीडिंग काय लिहायचं? करेक्ट स्टाफ रीडिंग ऑन B किती आहे? 3.045 मीटर. करेक्ट आहे, त्याला एरर नाही. आता therefore करेक्ट स्टाफ रीडिंग ऑन A will be 3.045 मायनस ही व्हॅल्यू किती आले? 3.045 minus 0.71, 2.335 मीटर्स. त्यामुळे हा क्वेश्चन नंबर 2 त्यातला सब क्वेश्चन पण झाला. पहिला काय विचारलं होतं की पहिल्यांदा चेक करा की लाईन ऑफ कॉलिमेशन वेदर इट इज एक्झॅक्टली पॅरलल टू द ग्राउंड सरफेस ऑर नॉट. व्हॅल्यू दोन्ही इक्वल आल्या नाहीत, त्यामुळे तिथं प्रश्न मिटला. मग आपण कॅल्क्युलेट केली ऍव्हरेज, आधी मायनस व्हॅल्यू. नंतर काय कॅल्क्युलेट केलं त्यांनी सांगितलं प्रश्न की ड्युरिंग सेकंड सेटअप दुसऱ्या सेटअपच्या रीडिंग काय आहे हे कॅल्क्युलेट करा. ते झालं. आणि तिसरा प्रश्न सगळ्यात तिसरा महत्वाचा, व्हॉट शुड बी द आरएल ऑफ बी? आरएल ऑफ बी त्यांनी सांगितलंय ज्यावेळी आरएल ऑफ ए हा 450 असेल, हा आरएल ऑफ ए किती दिलाय त्यांनी? 450 मीटर दिलाय. आता बाय डिफॉल्ट हा डिप्रेशनला आहे, बरोबर. आता परत आपण काय करणार आहे, ह्याच्यातनं जी व्हॅल्यू ही आहे एच लेवल डिफरन्स ती फक्त मायनस करायची, कारण की हा एलिव्हेशनला आहे ना. एलिव्हेशनला असेल तर बाय डिफॉल्ट आरएल जास्त पाहिलं मला. जर मी ऍड केली तर तो बी पॉइंट एलिव्हेशनला जाणार आहे, तर तो घालवायचा नाही. रीडिंग त्याचं जास्त आहे, म्हणजे त्यातनं ही जी व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे एच ती त्यातनं मायनसच करायची. कळलं का? ओके. सो आरएल ऑफ B is equal to RL of A minus H. RL of A किती आहे? 450 minus 0.71. It comes out to be 449.29 मीटर. त्यामुळे ह्याला 2 मार्क, ह्याला 2 मार्क, आणि ही जी ऍव्हरेज काढणार आहात तुम्ही त्याला 1, आणि अगोदरच्या ज्या अपरेंट डिफरन्स काढले त्याला अर्धा मार्क्स मिळाले, तुम्हाला 6 मार्क्स मिळणार. कळलं काय? रेग्युलरचा प्रॉब्लेम आहे हा विचारलेला, याही पण विचारण्याची शक्यता आहे, त्यामुळं त्याप्रमाणे करायला तयारी हरकत नाही. आता इथं चुकायची शक्यता काय आहे मुलांची की डिस्टन्स 1 दिले 200 मीटर्स, आणि ज्यावेळी विचारले की ड्युरिंग द सेकंड सेटअप, ड्युरिंग द सेकंड सेटअप म्हणजे 2 पेगचा प्रॉब्लेम डोक्यात येणार प्रत्येक, तर तसं काय नाही. नाहीतर कारण की आपण वरती दिलं असते अजून सुटेबल डाटा इफ नेसेसरी अँड स्टेट देम क्लिअरली असं विचारलेलं आहे. त्यांनी तिथं सांगितलेलं की अज्यूम करा म्हणून 10 डिस्टन्स घेशील आणि कॅल्क्युलेट करशील, चालणार नाही. अपरेंट डिफरन्स कॅल्क्युलेट करणे, ऍव्हरेज काढणे म्हणजे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. ड्युरिंग द सेकंड सेटअप रीडिंग नुसार बघायचं, कमी आहे जास्त आहे, कमी पार असेल त्यातून त्याला कमीच करायचं, जास्त पार असेल त्याच्यात ऍड करणे.
आता फॉर एक्झाम्पल सांगितलं असेल की ड्युरिंग सेकंड सेटअप, नाही ड्युरिंग द फर्स्ट सेटअपच सांगितलं असतं, तर बाय डिफॉल्ट ए पाचशे रिंग माझं कमी आहे आणि बी चं रिंग जास्त आहे, तर आपण काय केलं असतं ही एच ची जी व्हॅल्यू आलेली आहे ती आपण काय केली असती त्याच्यात ऍड करणार, का तर तो त्याला डिप्रेशनला घालायचा आहे, त्याच्यापेक्षा ते रिंग जास्त आलं पाहिजे. आता बाय डिफॉल्ट त्यांनी सांगितले की सेकंड सेटअपला सांगा, म्हणजे याच्यापेक्षा तो कमी असणार आहे, ती व्हॅल्यू कमी झाली. आणि आर ऑफ बी कॅल्क्युलेट करायला सांगितले, जे आर ऑफ हे 450 मीटर आहे, त्यातून ती व्हॅल्यू मायनस केली आणि हे कॅल्क्युलेट केली. ओके, हे दोनच न्यूमरिकल्स आहेत काय रेसिप्रोकल लेवलिंगचे. काय रेसिप्रोकल लेवलिंगचा एक झाला, दुसरा आहे तो